पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 जणांची सुखरूप सुटका झाली। अजूनही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आहे। दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली एकूण 23 जण अडकले। दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली एकूण 23 जण अडकले होते। त्यापैकी इमारत पडल्यानंतर स्वतःच 5 जण बाहेर सुखरूप निघाले। मात्र बचाव कार्य सुरू झाल्यानंतर बचाव कार्य पथकाने आणखी 9 जणांची काल सुखरूप सुटका केली होती। मात्र बचाव कार्य करणाऱ्या पथकाला मागील 40 तासात कोणाचीही सुखरूप सुटका करता आली नाही। काल सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बचाव कार्य करणाऱ्या पथकाने फक्त एकच मृतदेह बाहेर काढलाय, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य पथकाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। ते प्रयत्न करण्यात येत आहेत। काल रात्रीपासून त्या ठिकाणी जेसीबीने कचरा बाहेर काढून बिल्डिंग खाली जाण्याचा प्रयत्न बचाव कार्य पथक करतायत। तसेच आज जेसीबी आणि बुलडोझर मशीन ते बिल्डिंगचा ढाचा पाडून आत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध बचाव कार्य पथक घेणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्या सोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय धक्कादायक अशी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आणि त्यानंतर दुर्घटनाग्रस्त इमारतीखाली एकूण 23 जण अडकले होते। मात्र अद्यापर्यंत म्हणावं तसं बचाव कार्य यशस्वी झालं नाही असं म्हणता येईल, कारण जितके आपण अपेक्षित केलेले होते काल 24 तास ओलांडत आहेत, अद्यापर्यंत केवळ एकच मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? आज दिवसभर बचाव कार्य कसं सुरू राहणार आहे? नक्कीच कारण आपण पाहिलं तर ही परवा ही मोशी कचरा डेपो या ठिकाणी दुर्घटना घडली आणि ती इमारत कोसळल्यानंतर त्याच्या बेसमेंटमध्ये हे सर्व 8 जण अडकल्याचं प्रशासनाने सांगितलं। परंतु त्या बेसमेंटमध्ये पोहोचण्यासाठी जवानांना अनेक अडथळे निर्माण होतात, कारण की जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो डोंगर आहे, त्या पूर्णपणे त्या बिल्डिंगला त्या कचऱ्याने घेरलेलं आहे। त्यामुळे त्या बेसमेंटमध्ये त्यांना पोहोचणं शक्य होत नाहीये। 40 तास आता झालेले आहेत बचाव कार्य, काल रात्रीपासून हे काम करत आहेत आणि सर्व जे जेसीबी आहेत त्यांच्यात देखील ऑइल असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल त्या देखील तपासणी करून पूर्ण रात्रभर हा कचरा हटवण्याचं काम सुरू आहे। अजून देखील हे काम सुरू आहे, कारण की आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर होते आणि तो पूर्ण डोंगर ढासळल्यामुळे बेसमेंटमध्ये जायला कोणताही रस्ता नव्हता आणि सुरुवातीला त्यांनी ते जे स्लॅब्स आहेत ते पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु जर ते पडले आणि खाली जे लोक आहेत त्यांच्यावरती हे संपूर्ण इमारत ढासळली तर मोठी अजून दुर्घटना घडू शकते, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने एक निर्णय घेतला की पूर्ण कचरा काढून जवानांना त्याच्या खाली बेसमेंटमध्ये पाठवण्यात येईल आणि काल त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे देखील त्या लोकांशी काही संपर्क होतोय का हे देखील तपासण्यात आलं, परंतु कोणताही संपर्क अजूनपर्यंत त्या लोकांशी झालेला नाहीये। त्यामुळं आज देखील हे सर्व बचाव कार्य आहे ते सुरू राहणार आहे। त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम असेल किंवा फायर ब्रिगेड असेल किंवा इंडियन आर्मी असेल यांच्याकडून काल रात्रीपासून हा प्रयत्न सुरू आहे। अजून किती तास लागू शकतात याचा कोणताही अंदाज सांगितलेला नाहीये, परंतु हे जे सर्वजण अडकलेले आहेत ते सुखरूप बाहेर येतील हीच आता सर्वांना अपेक्षा आहे। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।